श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या एकादशी महात्म्य या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास हा एखाद्या जीवाला अंतर्मुख करणारा कालावधी या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहतो. याच चातुर्मासामध्ये येणारी जी पहिली एकादशी आहे ती म्हणजे कामिका एकादशी. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी अनन्यसाधारण महत्त्व धारण केलेली आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्मपुराण या दोन पुराणांमध्ये या एकादशीच्या संदर्भामध्ये विशेषत्वानं उल्लेख आलेला आहे. इतर एकादशींचं महात्म्य सांगत असताना पुराणकर्त्यांनी अनेक कथांचा रूपकांचा वापर केलेला आहे. मात्र या कामिका एकादशीच्या संदर्भामध्ये थेट व्रत कसं करायचं आणि त्या व्रताची नेमकी फलश्रुती काय आहे अशी नोंद करण्यात आलेली आहे. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता. श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या एकादशीचं महत्त्व काय आणि या एकादशीचं व्रत नेमकं कसं करायचं आणि हे व्रत केल्यानंतर याची फलश्रुती काय असते. या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवान श्रीकृष्णांनी या एकादशीच्या संदर्भामध्ये जे सांगितलं आहे तेच आपण आता ऐकणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी येते तिला कामिका असं म्हणतात. काम या शब्दापासून तयार झालेला कामिका हा शब्द इथे आपल्याला चटकन लक्षात येतं की कुठलीही वासना, इच्छा, अभिलाषा याची पूर्ती करणारी तिथी म्हणजे ही कामिका एकादशी. खरंच या दिवशी आपली मनोकामना पूर्ण होते का? आपण मनात जी इच्छा धरतो ती असं एखादं व्रत केल्यानं पूर्ण होते का, फलित होते का, यासारखे प्रश्न आपल्यासारख्या अनेक बुद्धिजीवांना पडू शकतात. अर्थात अशा प्रश्नांचं मनापासून स्वागत आहे. मात्र या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला आपल्या अहंकार प्रेरित बुद्धीला क्षणभरासाठी बाजूला ठेवावं लागेल. एखादं लहान मूल ज्या वेळेला त्याचे आई वडील एखादी गोष्ट सरळपणे सांगतात त्यावेळेला फारसं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. मात्र तीच गोष्ट आई वडिलांनी जर वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळं निमित्त करून, वेगळं कारण करून त्या मुलाला जर पटवून दिली तर ते त्याला पटकन समजतं आणि ती गोष्ट त्याच्याकडून सहजपणे स्वीकारली जाते. आपल्या पुराणांमध्ये येणाऱ्या असंख्य कथा, असंख्य गोष्टी किंवा असंख्य रूपकं ही याच पद्धतीची आपली म्हणजेच भाबड्या जीवांची काढलेली समजूत आहे. आता एखाद्याला असं वाटेल की आम्ही उच्च शिक्षित आहोत, आम्ही आधुनिक काळामध्ये जगतो आहोत, तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत, इथे आमच्या मनाचा भाबडेपणा कुठे आहे? सहजपणे समजण्यासाठी फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख इथं करते. अशा अनेक गोष्टी आहेत, अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या पूर्वापार पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. आपले मातापिता, त्यांचेही मातापिता आणि आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील आपले जे पूर्वज होते किंवा आपल्या समाजाची म्हणून जी एक विचारधारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी ह्या कैक वर्षांपासून सतत चालत आलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रवाहीपणे चालणाऱ्या या गोष्टींना, या घटकांना संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मात्र जसा काळ बदलतो तसं त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नव्या पिढीचा दृष्टिकोन हा बदलत जातो. कदाचित याचीच पूर्व जाणीव, याचीच पूर्व कल्पना आपल्या महर्षींना, आपल्या ऋषीगणांना होती आणि म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी ज्या आपल्या सर्वार्थानं हिताच्या आहेत त्या तशाच पुढे येत राहतील याची काळजी घेतलेली आहे. एकादशी महात्म्यांच्या संदर्भामध्ये ज्या निरनिराळ्या कथा येतात किंवा जे उपदेश येतात ते देखील याचंच द्योतक आहे. कामिका एकादशी केल्यानं, ते व्रत केल्यानं आपल्याला वाजपेय यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं असं ग्रंथकर्त्यांनी म्हटलेलं आहे. आता मूळ मुद्दा इथे उपस्थित होतो की वाजपेय यज्ञ म्हणजे नेमका कोणता यज्ञ आणि तो यज्ञ नेमका कुणी करायचा, कधी करायचा, याच्याविषयीचे नियम, याच्याविषयीचं शास्त्र सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. मग नेमकं ग्रंथकर्त्यांनी या एकादशीच्या फलाला वाजपेय यज्ञाचं फळ प्राप्त होईल असं का म्हटलं आहे? अगदी साधा आणि व्यवहार्य दृष्टिकोन इथे आपल्याला चटकन दिसून येतो. ज्या जीवांना अति तीव्र तप, जप, यज्ञ, नामस्मरण, अनुष्ठान या गोष्टी जमत नाहीत, त्यांनी एकादशीच्या पुण्य काळामध्ये एकादशी व्रत धारण करून आपल्या पदरी त्या पुण्याचा साठा करावा अशी त्यामागची भावना आहे. खरं तर आत्ताच्या काळामध्ये पाप पुण्याच्या संदर्भामध्ये जर आपण काही ऐकायला लागलो तर ते आपल्याला ऐकवत नाही, किंबहुना आपल्याला ही अंधश्रद्धा देखील वाटू शकते. मात्र ऋषीगणांचा जो दृष्टिकोन आहे, आपल्या आधीच्या पूर्वजांचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय व्यवहार्य आहे. हे अनेकदा या भलत्या दृष्टिकोनाला बाजूला ठेवल्याशिवाय आपल्याला उमगत नाही.
पुराणकर्त्यांनी वेगवेगळ्या कथा आणि रूपकांच्या साह्यातून जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्यातला हा कर्ताभाव किंचितसा बाजूला जर आपण ठेवू शकलो, तर निश्चितपणे या अफाट ज्ञानाच्या खोलीमध्ये किमान स्वतःपुरतं तरी आपल्याला उतरता येऊ शकतं. आता कामिका एकादशीचं व्रत नेमकं कसं करायचं आहे, याचा ग्रंथात काय उल्लेख आहे? पद्मपुराणातील उत्तरखंडातील 54व्या अध्यायामध्ये या एकादशीच्या संदर्भामध्ये उल्लेख आलेला आहे. या दिवशी आपण श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे. यथासांग त्यांची पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे आणि श्री विष्णूंना तुळशीची माळा किंवा मंजिऱ्यायुक्त तुळशींची माळा अर्पण करायची आहे. असं केल्यानं एखाद्या जीवाला वाजपेय यज्ञाचं सौख्य प्राप्त होऊ शकतं, असं ग्रंथकर्त्यांनी फलश्रुतीच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा आधुनिक दृष्टिकोनातून या व्रताच्या विधीविषयी आणि फलश्रुतीकडे आपण पाहूयात. व्रताच्या विधीमध्ये सांगितलेलं आहे की उपवास करावा, श्री विष्णूंचं नामस्मरण करावं आणि तुळशीची माळा श्री विष्णूंना अर्पण करावी. या तीनही घटकांकडे पाहताना एखाद्याला असं वाटेल की हे कर्मकांड आहे. मात्र याच्या खोलीमध्ये जर आपण उतरलो, याच्या डेप्थमध्ये जर आपण गेलो, तर सहजपणे लक्षात येईल की आताच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये सतत अस्वस्थतेमध्ये राहणाऱ्या जीवाला क्षणभराची विश्रांती मिळण्याच्या हेतूनं आपल्या ऋषी परंपरेनं भविष्याचा वेध घेऊन आधीच आपल्या ग्रंथांमध्ये अशा प्रकारे व्रतवैकल्यांचा समावेश केलेला आहे. आता एखादं नाम घेतल्यानंतर काय होतं, तर पहा, एखादा जीव एखादं नामस्मरण ज्यावेळेला करतो त्यावेळेला मनामध्ये असेल किंवा मोठ्यानं मुखानं घेत असेल तर बाह्य स्वरूपामध्ये असेल, एका विशिष्ट नादाची निर्मिती होते. आणि ज्या क्षणी दोन मधल्या विश्रांतीच्या पॉइंटवर, त्या बिंदूवर एखाद्या जीवाला सहजपणे थांबता येतं किंवा उतरता येतं, तिथे खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मसुखाची जाणीव होते. खरं तर शब्दांना देखील मर्यादा आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्येक जीवानं स्वतःच्या स्वतः अनुभवायला हव्यात, म्हणजेच या शब्दांच्या पलीकडे असलेला अनुभूतीचा जो प्रांत आहे तो त्यांना अनुभवता येऊ शकेल. त्यामुळे एकादशीच्या व्रताच्या संदर्भामध्ये जेही काही सांगितलं गेलेलं आहे, त्याचा कर्मकांडांचा एक जो भाग आहे तो बाजूला ठेवून त्यातला नेमका दृष्टिकोन काय आहे आणि आजच्या काळामध्ये तो मला कसा माझ्यासाठी वापरता येईल, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे जाऊयात. इथे सांगितलं आहे की उपवास करावा. उपवास या शब्दाचा सर्वसामान्यांना माहिती असलेला अर्थ म्हणजे नेहमीचं जेवण त्याग करून फराळाचे पदार्थ पोटभर खाणं. आपल्या ऋषीमुनींना हा अर्थ अभिप्रेतच नव्हता. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. कुणाच्या जवळ राहायचंय, काय करायचंय, तर भगवंताच्या जवळ राहायचंय, त्याचं नामस्मरण करायचंय, म्हणजेच नामामधून निर्माण होणाऱ्या त्या स्पंदनांमध्ये असणाऱ्या असीम शांततेमध्ये उतरायचं आहे. आताच्या आधुनिक काळामध्ये आपण स्वीकारलेल्या अनावश्यक धकाधकीच्या जीवनामध्ये खरं तर यासारख्या व्रतांचं महत्त्व अद्वितीय असं आहे. मात्र तिकडे खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी आपल्यामध्ये असायला हवाय तो म्हणजे नम्रभाव आणि जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची तयारी. आता या व्रताच्या संदर्भातला तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे त्याच्याकडे थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूयात. श्री विष्णूंना तुलसी प्रिय आहे, हा झाला भक्तिभावाचा दृष्टिकोन. मात्र तुळशीचा शास्त्रीय आणि आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या झाडाच्या सहवासात जर आपण काही काळ राहिलो तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या शुद्ध स्वरूपातल्या ऑक्सिजनची प्राप्ती आपल्याला होते. बरं, हा जो ऋतू आहे तो आहे चातुर्मासाचा काळ. या काळामध्ये सूर्यकिरणं ही तुलनेनं कमी आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये एक कोंदटपणा, एक दमटपणा आधीच आलेला आहे. निसर्गाच्या या बदललेल्या रूपामुळे मानवी मनावर देखील जे मळभ निर्माण होतं ते अशा प्रकारच्या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने का होईना बाजूला सारून प्रत्येक जीवाला स्वतःच्या आत डोकावण्याची संधी यासारख्या गोष्टींनी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला प्राप्त होते. मात्र सरसकट समोर येणाऱ्या सगळ्याच गोष्टी डिस्कार्ड करायच्या, नाकारायच्या आणि आपल्या सर्वार्थानं जे अहिताचं आहे त्याचा स्वीकार करायचा, अशा जर मानसिकतेमध्ये आपण असू तर निश्चितपणे आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. या विवेचनाच्या सुरुवातीला या एकादशीची फलश्रुती सांगत असताना वाजपेय यज्ञाच्या पुण्यफळाची प्राप्ती एखाद्या जीवाला होते असं ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच काय आहे हा वाजपेय यज्ञ आणि तो कुणी करायचा, त्यातनं आपल्याला काय मिळू शकतं, अशा अनेक प्रश्नांनी आपल्या मनामध्ये पिंगा घातला असेल.
वाजपेय या शब्दाची फोड केली तर आपल्याला चटकन या मागचा जो गर्भित अर्थ आहे तो सहजपणे लक्षात येईल. वाज याचा अर्थ अन्न, बल, ऊर्जा, संपन्नता आणि विजय. तर पेय या शब्दाचा अर्थ पिणे किंवा ग्रहण करणे. आता समजा एखाद्या जीवानं ठरवून एकादशीचं व्रत केलं तर त्याला वाजपेय यज्ञाचं फल प्राप्त होईल का? तर निश्चितपणे होईल. कसं ते पाहूयात. जर एकादशीच्या दिवशी खऱ्या अर्थानं उपवास केला म्हणजेच आपल्या इष्टदेवतेच्या नामस्मरणामध्ये तिच्या सानिध्यामध्ये आपण जर राहिलो तर आतली जी खळबळ आहे ती काही स्थिर स्थावर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे आपल्याला एक संपन्नता प्राप्त होते किंवा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक बल आपल्याला प्राप्त होतं. शब्दांमधून प्रतीत होणाऱ्या अर्थांच्या पलीकडे जाऊन नेमका गर्भित अर्थ काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला वाजपेय यज्ञ आणि त्याचं फळ जे आहे कामिका एकादशीशी संबंधित कसं आहे हे समजून येण्याची शक्यता निर्माण होईल. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथे जाता जाता उपस्थित करावासा वाटतो. युधिष्ठिरांनी श्रीकृष्णांना या एकादशीच्या महात्म्याच्या संदर्भामध्ये का विचारलं? धर्मराज युधिष्ठिर यांनी महाभारतामध्ये जो प्रचंड नरसंहार पाहिला होता, जी प्रचंड हिंसा पाहिली होती, या हिंसेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक, पथदर्शक काहीतरी एखादी गोष्ट असावी या हेतूनं धर्मराज युधिष्ठिर यांनी श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न व्यक्तिगत स्वार्थ किंवा व्यक्तिगत आकलनासाठी नव्हता, तर भविष्यात येणाऱ्या समस्त जीवांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अर्थात आपण या सगळ्याकडे किती गांभीर्यानं पाहतो यानुसार आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे. या सगळ्या बदलाच्या प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांना गुरुकृपा प्राप्त व्हावी आणि कुठल्याही बुद्धीच्या कसरती न करता, सर्कसमध्ये सहभागी न होता, जे आपल्या हिताचं ते स्वीकार करण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये प्राप्त होवो ही भगवंताच्या श्रीचरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांसाठीच प्रार्थना अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या एकादशीच्या महात्म्याच्या संदर्भामध्ये लवकरच. तोपर्यंत राम कृष्ण हरी.